मकर संक्रांत म्हटले की सर्वात अगोदर आठवते ते म्हणजे तिळगुळ आणि तिळाचे खुसखुशीत लाडू। आज तोंडात टाकताच विरघळणारे मस्त खुसखुशीत तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। बरेचदा तिळाचे लाडू वळत असताना मिश्रण थंड होऊन लाडू वळता येत नाही। असे होऊ नये, अगदी शेवटचा लाडू वळता येईल तोपर्यंत मिश्रण मऊसूत राहण्यासाठी, शिवाय पाक अगदी परफेक्ट होण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स शेअर केलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। तिळाच्या लाडूसाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण आता आपण बघून घेऊया। सर्वप्रथम मी या ठिकाणी घेतले आहे बघा, बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत, 250 ग्रॅम आहेत, एक पावशेर हे तीळ आहेत आणि जर आपण कपने मोजून घेतले तर एक फुल कप भरून हे तीळ आहे। पुढे घेतलाय बारीक चिरलेला गूळ, आपला साधाच गूळ घेतलेला आहे मी रोजचा वापरायचा, एक फुल कप भरून किंवा एक पाव हा गूळ आहे बारीक चिरलेला। 50 ग्रॅम या ठिकाणी शेंगदाणे घेतले आहे, म्हणजेच अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 10 ग्रॅम या ठिकाणी म्हणजे सुके खोबरे असे बारीक बारीक चौकोनी कापांमध्ये तुकडे कापून घेतलेले आहेत, म्हणजे आपले लाडू दिसायला खूप छान असे दिसतात। 3 ते 4 चमचे साजूक तूप, वेलची पावडर आणि 2 चमचे पाणी, इतकं साहित्य आपल्याला लाडू करण्यासाठी लागणार आहे। पुढे एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये आपण तीळ भाजायला घेतलेले आहेत। तीळ आता मध्यम आचेवर आपण भाजून घेणार आहोत। साधारणतः असा तडतड असा आवाज येतो तीळ फुटण्याचा, तोपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर हे भाजून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, तीळ फुटायला सुरुवात देखील झालेली आहे, आपण आवाज ऐकू शकता। हे बघा, या पद्धतीने तीळ फुटायला सुरुवात होते। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि ही तीळ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। पुढे आपल्याला बघा, या कढईमध्येच आपल्याला दाणे आता भाजायला घ्यायचे आहेत। मध्यम आचेवर आपल्याला हे दाणे मस्त खमंग होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे देखील आता खमंग आणि खरपूस असे भाजून रेडी झालेले आहेत, एका ताटामध्ये ते काढून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर त्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहे, लाकडी बडकी घेतलेली आहे, त्यामध्ये मी आता हे शेंगदाणे ठेचण्याच्या सहाय्याने थोडेसे ठेचून घेणार आहे, थोडेसे खरडून घेणार आहे, म्हणजे याचे 2 ते 3 भाग असे तयार होतील। आपल्याकडे अशा पद्धतीची बडगी नसेल तर आपण खलबत्त्यामध्ये किंवा अगदीच वेळ नसेल तर मिक्सरमध्ये देखील हे दाणे या पद्धतीने भरडून घेऊ शकता। मिक्सरचा वापर करत असाल तर अगदी 1 ते 2 वेळा आपल्याला मिक्सर उलट्या दिशेने फिरवून घ्यायचे आहे। हे बघा, अगदी असेच छान असे आपले तुकडे करून घ्यायचे आहेत। त्याच नॉनस्टिकच्या कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेले आहे। साजूक तूप थोडे वितळले की त्यामध्ये आता घेतलेला गूळ घालून घेणार आहोत। गूळ आपण आज घेतलेला आहे तो तीळ जितके आहे तितकाच आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे, हे प्रमाण लक्षात घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे पाणी घातलेले आहे, सगळं छान असं तळापासून ढवळत मिक्स करून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर साधारणतः 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपण बघू शकता आपला गूळ संपूर्णपणे वितळलेला आहे, त्याचा आता पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। फेस देखील बघा किती छान असा आलेला आहे, मस्त फेसाळ असं मिश्रण आपलं तयार होत आहे। हे बघा, छान याला हलवत जायचं आहे आणि आता पाक झालाय का हे कसं ओळखायचं तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचा आहे पाण्याने भरलेलं, त्यामध्ये तो तयार झालेला जे मिश्रण आहे थोडं टाकून घ्यायचं आहे। टाकता क्षणी आपण बघू शकता थोडं विखरत आहे, हे बघा, ते हातावर असं राहत नाहीये किंवा बोटावर ते राहत नाही किंवा त्याची गोळी सुद्धा बांधली जात नाहीये, म्हणजे अजून आपल्याला पाक शिजवून घेण्याची गरज आहे। तर या ठिकाणी आपण 2 ते 3 मिनिटं हा पाक अजून शिजू द्यायचा आहे। घड्याळात जर आपण अगदी परफेक्ट टाइम जर बघितला तर अजून 3 मिनिटं मध्यम आचेवर मी हा पाक शिजवून घेतला आहे। आपण बघू शकता फेसही दिसत आहे आणि पाक अजून घट्ट झालेला आहे। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेक करून बघूया। हे बघा, पाक आपण खाली वाटीमध्ये सोडतो आहे तेव्हा तो एकसंध असा पडला जात आहे, म्हणजे याची गोळी अगदी 100% तयार होणार आहे। हे बघा, लगेचच अशी गोळी तयार झाली, म्हणजेच हा पाक आता गोळीबंद झालेला आहे। आता या स्टेजला आपला पाक रेडी झालेला आहे। या तयार झालेल्या पाकामध्ये लगेच आपल्याला 1 चमचा साजूक तूप आणि वेलची पावडर घालायची आहे, म्हणजे आपले लाडू खूप छान असे मऊसूत आणि खुसखुशीत असे तयार होतात। त्यामुळे या स्टेजला आपल्याला घालायचं आहे। मी पुढे घातलं आहे, मी या स्टेजला विसरली होते। त्यानंतर आपण यामध्ये तीळ, शेंगदाणा आणि खोबऱ्याचं जे मिक्सचर तयार करून घेतलं होतं ते आपण घालून घेऊया। मी हे मिक्सचर अगोदरच तयार करून घेतलेलं होतं। सगळं व्यवस्थितपणे मंद आचेवर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तळापासून। अगदी पटापट हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आता ह्या मिश्रणामध्ये साजूक तूप आणि वेलची पावडर घालत आहे, आपण पाकामध्ये घालायची आहे, मी विसरले म्हणून मी नंतर घातलेली आहे। साजूक तुपामुळे काय होते की आपल्या लाडू पटापट असे वळले जातात, शिवाय अगदी छान तोंडात टाकताच विरघळणारे असे होतात आणि त्या लाडूंना वाक येतो, त्यामुळे ते आपल्याला पटापट बांधण्यासाठी मदत होते। त्यामुळे साजूक तूप सगळ्यात शेवटी अवश्य असे आपल्याला घालायचे आहे। लाडूचे मिश्रण आपले रेडी झालेले आहे, लगेच आपण आता लाडू बनवायला सुरुवात करणार आहोत। गॅसची फ्लेम आपण या ठिकाणी बंद केलेली आहे।
लाडू वळताना अगदी घाई होऊ नये आणि शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण गरम राहावं यासाठी बघा मी काय केलेलं आहे, एका पातेल्यामध्ये म्हणजे एका बाउलमध्ये गरम पाणी केलेलं आहे. आपण याऐवजी गरम तवा देखील घेऊ शकता. त्यावर आपली तयार केलेल्या मिश्रणाची कढई आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि पटापट असे लाडू वळायला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट म्हणजे स्पेशल टिपची वेळ. बघा बऱ्याचदा काय होतं, पाक चुकतो, गोळीबंध जास्त होतो आणि त्यामुळे काय होतं, तीळ टाकल्यानंतर मिश्रण जे आहे ते खाली उतरल्यानंतर कोरडं होत जातं. त्याचे लाडू 2 ते 3 लाडू वळल्यानंतर बांधणे अशक्य होतात. त्यावेळेला काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला थोडासा पाक तयार करायचा आहे. अगदी पाव वाटी गूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा पाणी आणि थोडं साजूक तूप टाकून चिकट लागेपर्यंत त्याला उकळून घ्यायचं आहे. चिकट लागला की त्याला खाली उतरायचं आहे आणि आपल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. पुन्हा थोडंसं मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याचे लाडू वळायला घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाक चुकला तरीही टेन्शन न घेता लाडू वळू शकता. आपण हे मिश्रण गरम असताना जसे लाडू वळतो, त्यामुळे बऱ्याचदा हाताला चटके बसण्याची शक्यता असते. त्यासाठी बघा मी एक आईस पॅक तयार केलेला आहे. झिपलॉकमध्ये थोडे बर्फाचे तुकडे भरून घेतले आहे. त्याला ह्या पद्धतीने हात चोळायचा आहे आणि मग त्यानंतर आपण तुपाचा थोडासा हात लावायचा आहे आणि हे लाडू पटापट असे वळायचे आहेत. आपण याऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकता. पाण्याने हे लाडू अजिबात खराब होत नाही. बघा, असा खोलगट असा एक चमचा घेतला आहे मी. यामुळे काय होते, की सगळे लाडू जे आहेत ते सारख्या आकाराचे तयार व्हायला मदत होते. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असा खोलगट आकाराचा चमचा असेल, त्याने हे मिश्रण काढा म्हणजे सारखे लाडू सगळे तयार होतील. हे बघा, आपला तिळीचा पहिला लाडू तयार झाला आहे. किती सुरेख आणि मस्त असा दिसत आहे. दुसरा तिळीचा लाडू सुद्धा मी तुम्हाला वळून दाखवते. हे बघा, थोडं मिश्रण मी हातामध्ये घेतलेले आहे आणि त्याचा सुद्धा आपण लाडू वळून घेऊया. किती पटकन असा वळला जातोय बघा. कारण आपले मिश्रण या ठिकाणी अगदी परफेक्ट असे झालेले आहे. किती सुरेख. तिळाचे अगदी खुसखुशीत असे मस्त 50 लाडू बघा या ठिकाणी रेडी झालेले आहेत. किती छान रंग आलेला आहे आणि आकार तर बघा अगदी एकसारखा आलेला आहे. शेवटचा लाडू वळेपर्यंत आपले लाडूचे मिश्रण अगदी गरमच होते, मी सांगितलेल्या ट्रिकमुळे. हे बघा, मी तुम्हाला हा लाडू फोडून दाखवते. अगदी लगेचच हा फुटला आहे. तोंडात टाकताच अगदी विरघळतो. तुमच्या मुलांना नक्की आवडेल, घरच्या सगळ्या मंडळींना आवडेल. अगदी मागून मागून तुम्हाला हे लाडू ते करायला लावतील, माझी खात्री आहे. तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीत दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून मात्र नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करावा, चिकन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करावा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.